हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर मी एक भाजी घेऊन आलेली आहे। ही जालना स्पेशल भाजी आहे, मिरचीची भाजी। आणि ही रेसिपी माझ्या बहिणीचे सासरे दाखवणार आहेत, तेच रेसिपी हे सांगतील। आणि यासाठी सर्वात मेन महत्त्वाचं साहित्य म्हणजे आंबट चुका आणि मिरच्या आहेत। आणि ही मिरचीची जरी भाजी असली तरी अजिबात तिखट लागत नाही आणि खूप छान लागते। चला तर मग काकांच्याकडूनच भाजी शिकूया। आता आपण बनवतोय मिरचीची भाजी। आमच्या विदर्भात ही मिरचीची भाजी बनवतात। तसं आता आम्ही आमच्या मुलाकडे इकडे पाहुणे म्हणून आलो आहे पुण्याला, तर आमच्या विदर्भातली मिरचीची भाजी कशी बनवतात हे तुम्हाला रेसिपी सांगतो। आम्ही आता 11 जणांची भाजी करायला लागलो, तर त्या 11 जणांच्या भाजीमध्ये चुक्याची भाजी आली अर्धा किलो, हिरव्या मिरच्या आल्या पावशेरभर, कोथिंबीर आला 100 ग्राम, आणि हे सगळं मिक्स करायचं। ही पालेभाजी आणि परत डाळ, तुरीची डाळ घ्यायची, जितकी माणसं असेल त्या हिशोबाने डाळ घ्यायची, तुरीची डाळ, आणि त्याच्यानंतर टमाटे चिरलेले बारीक, आणि नंतर शेंगदाणे, खोबरं, लसूण, अद्रक आणि जिरे याची पेस्ट करायची तयार। आणि हे जी भाजी आहे आता आपण चिरलेली मिरच्या वगैरे ते कुकरमध्ये घालायचे। आता गॅसवर कुकर ठेवला आहे। आता कुकरमध्ये पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये डाळ टाकायची। डाळीला थोडं 1-2 उकळी येऊ द्यायची, आणि नंतर बाकीचं जे सामान आहे आपलं चिरलेलं, टमाटे, शेंगदाणे, खोबरं, चुक्याची भाजी, मिरच्या, कोथिंबीर, नंतर ही 1-2 उकळी आल्यावर कुकरमध्ये टाकून द्यायची। काका जसे रेसिपी सांगतील तसे आम्ही बनवत आहोत। आता डाळीला उकळी आली। आता डाळीमध्ये पहिले आपण शेंगदाणे आणि चिरलेलं खोबरं टाकून देऊ, म्हणजे तेवढं ते चांगलं होईल। नरम होतील शेंगदाणे आणि खोबरं खीस नको, खोबरं चिरलेलं बारीक केलेलं। आता हे चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि उकळायचं। 1-2, 2-3 उकळी येऊ द्यायच्या। नंतर मग त्याच्यात टमाटे आणि ही चिरलेली भाजी, मिरची वगैरे टाकून द्यायची। आता टमाटे टाकायचे। आता ही चिरलेली भाजी, मिरच्या सर्व टाकून द्यायचं त्याच्यात। कुकर जरी भाजीने फुल्ल भरला असला तरी भाजी शिजल्यानंतर थोडासा कमी क्वांटिटीमध्ये येतो। आता ही भाजी आपण कुकरमध्ये टाकली। आता कुकरचं झाकण मी लावतो, आणि आता कुकर झाकण लावल्यावर याला 3 शिट्या होऊ द्यायच्या। ही आपली शिजलेली आहे। आता हिला मिक्स करून घेऊ व्यवस्थित। 1 वाटीभर तेल टाकले पातेल्यामध्ये। आता तेल गरम झालं की मग फोडणी देऊन टाकू। तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी द्यायची। आता मोहरी जिरं तडकलं, आता कांदा टाकून घेऊ। आता कांद्याला थोडासा लालसरपणा येऊ द्यायचा। तेलामध्ये आलं, जिरं आणि लसूण हे ठेचून घेतलेलं आहे ते टाकले। यालाही चांगलं लालसर परतून घ्यायचे। आता यामध्ये त्यांनी आम्हाला लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायला सांगितले। आपल्याला जसं तिखट हवं त्याप्रमाणे तिखट वापरावं। कांदा वगैरे सर्व भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये शिजवलेली भाजी टाकून द्यायची आहे।
कुकरमध्येच आणखी थोडं गरम पाणी करून ह्या भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं. भाजीला उकळी आली की वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा. मस्त अशी ही मिरचीची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी बनली आहे.